खरं तर तेव्हा माझं वय 21वं होतं. तेच वय ज्यावेळी माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थाने आकार घेतं. लहानपणापासूनच कन्स्ट्रक्शन साईट्सनी मला भुरळ घातली होती. कुठेही बांधकाम चालू असलं की माझं लक्ष तिकडेच जात असे. कधी कुठेतरी एखादी उंच इमारत पाहिली की माझ्या मनात अनोखं कुतूहल आणि आनंद दाटायचा. त्यामुळेच 10वी संपल्यानंतर कन्स्ट्रक्शनचं बेसिक नॉलेज घेऊन काकांच्या व्यवसायात सामील होण्याचा निर्णय मी घेतला. मुंबईत काकांकडे पोहोचल्यावर माझ्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा खरा प्रवास सुरू झाला. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. कामगारांशी बोलणं, बांधकाम साहित्य समजून घेणं, कामगारांचा आणि साईटवर येणाऱ्या बांधकाम साहित्याचा हिशोब ठेवणं. कन्स्ट्रक्शनच्या अनेक पैलूंमध्ये स्वतःला गुंतवणं हा रोजचा प्रवास बनला. सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. जणू काही मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने धावत होतो. पण आयुष्याचं गणित वेगळंच असतं. काही निर्णय घेतले की ते भविष्यावर परिणाम करतात. माझ्या बाबतीतही तसंच झालं. काही कारणांनी मी मुंबई सोडून गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी खूप समजावलं, पण काही वेळा मन इतकं हट्टी होतं की कोणाचंही ऐकायची तयारी नसते. का परत आलो हा प्रश्न मला अनुत्तरीचाच ठेवायचा आहे. पण त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचं कारण काही काळाने सर्वांनाच समजलं. गावी परत आल्यावर एक नवीन नोकरी मिळाली. पण आयुष्य काहीतरी विचित्रच खेळ खेळत होतं. एक दिवस जॉबवर असताना माझा भीषण अपघात झाला. इतका भयानक की मी मृत्यूच्या दारातून परत आलो. शुद्धीवर आलो, पण शरीरात काही हालचाल जाणवत नव्हती. डॉक्टराने मला सांगितलं की फक्त छोटासा अपघात झालाय, लवकरच बरा होशील. मला समजलंच नव्हतं की माझ्या मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे माझं संपूर्ण शरीर पॅरालाइज झालंय आणि माझा उजवा पाय देखील मी गमावलाय. 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये उपचार चालले, पण परिस्थितीत काही फरक पडत नव्हता. मी पूर्ण बरा व्हावं यासाठी घरच्यांनी वाटेल ते करायची तयारी दाखवली, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की यावर कोणताच उपचार उपलब्ध नाही. याला आता आयुष्यभर अंथरुणावरच पडून राहावे लागेल. 1.5 महिन्यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर हळूहळू सगळं वास्तव समोर आलं. मी आता कायमस्वरूपी बेडवर खिळून राहणार होतो. 21वं वय म्हणजे स्वप्नांना पंख देण्याचं वय. पण माझे पंख आधीच कापले गेले होते. जेव्हा लोक धावत होते, जग जिंकत होते, तेव्हा मी माझ्या अस्तित्वासाठी झगडत होतो. माझ्या मनात सतत विचारांचा वणवा पेटत होता. जर हा अपघात झाला नसता तर मी कुठे असतो? कदाचित मोठ्या इमारतींच्या पाया घालत असतो, काकांसोबत कंपनी वाढवत असतो. पण हे विचार फक्त मनातच राहिले, कधीच कुठे बाहेर आले नाहीत. डोळ्यातलं पाणी आटलेलं असलं तरी मनातल्या वेदनांचा स्फोट रोज व्हायचा. शरीराचं दुखणं कमी होतं, पण स्वप्नांचं आणि हरवलेल्या ओळखीचं दुखणं जास्त होतं. मी जेव्हा स्वतःकडे पाहत असे तेव्हा मला जाणवत असे की माझं अस्तित्व, माझी ओळख, सगळं काही हरवून बसलो आहे. एकेकाळी मोठी स्वप्न बघणारा मी आज माझ्या अस्तित्वासाठीच झगडत होतो. आज मला वाटतं की या अपघातानं फक्त माझं शरीरच नाही तर माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालंय. पण या अशा परिस्थितीत कुटुंब आणि मित्रांमुळेच माझं आयुष्य अजूनही चालू आहे. त्यांच्या आधारानंच मी माझ्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याच्या तुकड्यांना सांभाळून ठेवतो आहे. हा आघात माझ्यासाठी जितका भयानक होता, तितकीच कठीण वेळ माझ्या आईवडिलांसाठी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही होती. त्या क्षणी माझ्या आईवडिलांच्या मनात कदाचित एकच प्रश्न होता, आता कसं होणार? डॉक्टरांनी तर फारशा आशा ठेवलेल्या नव्हत्या, पण आईवडील आणि कुटुंबांनी मात्र धीर कधीही सोडला नाही. त्यांची एकच इच्छा होती, आपला मुलगा बरा व्हावा. गरज पडली तर त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावण्याचीही त्यांची तयारी होती. माझ्या आईवडिलांच्या संघर्षाला त्याच रात्री सुरुवात झाली, ज्या रात्री त्यांना माझ्या अपघाताची बातमी समजली. तुम्ही कल्पना करू शकता की आपल्या मुलाचा अपघात झाला आहे आणि तो मृत्यूच्या दारात उभा आहे, हे ऐकून आईवडिलांची आणि माझ्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल. पण त्यांनी मनाला सावरलं आणि ठाम निश्चय केला की आता आयुष्यभर आपल्या मुलाचा सांभाळ करायचा आहे. त्यासाठी स्वतःच्या सर्व आनंदाचा त्याग करायला लागला तरीही मागे हटायचं नाही असं ठरवलं होतं. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या देखभालीसाठी समर्पित केला. जसे एखादा लहान बाळ जन्माला आल्यावर त्याची सर्व काळजी आईवडील घेतात, तसंच आता मला जगवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा ती जबाबदारी उचलावी लागली. पण ह्यावेळी ही जबाबदारी त्यांना आयुष्यभर पार पाडायची होती.
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजांची काळजी माझ्या आईवडिलांना घ्यावी लागायची. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून ते आंघोळ घालण्यापर्यंत, कपडे घालण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्व काही त्यांनीच केलं. ही रोजची सेवा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही खूप आव्हानात्मक होती. माझ्या आईवडिलांनी मागील 15 वर्षांपासून त्यांचे सर्व आनंदाचे क्षण आणि वैयक्तिक गरजा बाजूला ठेवल्या आहेत. त्यांनी जवळपास सर्व सामाजिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवलं. कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा मित्रपरिवाराशी भेटणंही बंद केलं. त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं झालं होतं ते म्हणजे माझी देखभाल. त्यांचं सगळं जग माझ्या गरजांभोवती फिरत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत ते माझ्याच सेवेत व्यस्त असतात. रात्री मी झोपल्यावर त्यांना थोडा विसावा मिळतो. माझ्या आईवडिलांच्या बरोबरच माझा भाऊ आणि वहिनीनेही त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा माझ्यासाठी समर्पित केला आहे. माझा भाऊ आणि वहिनी त्याच्या जबाबदाऱ्या ओळखून करिअर सांभाळत आईवडिलांना माझ्या देखभालीसाठी मदत करतात. माझे दोन्ही काका व दोन्ही काकी यांनीही या कठीण काळात आम्हाला खंबीरपणे साथ दिली. मुंबईत राहणारे काका व काकी मुंबईत राहत असले तरी मनाने आमच्या गावातच होते. जेव्हा जेव्हा त्यांची उणीव आम्हाला भासायची तेव्हा ते आपली सर्व कामं सोडून गावाकडे यायची. प्रत्येक गोष्टीत त्यांनी पाठिंबा दिला आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याचं काम केलं. आमच्या कुटुंबातील इतर सगळे भावंड आणि बहिणींनीसुद्धा मला खूप मानसिक आधार दिला. वेळ मिळेल तसा ते मला भेटायला यायचे आणि जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही सर्वजण हसत खेळत आनंदात वेळ घालवायचो. माझ्या या 15 वर्षांच्या प्रवासात मित्रांचं योगदान विसरण्याजोगं नव्हतं. या काळात मित्रांची साथ खरोखरच अनमोल होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मित्रांनी माझ्या जीवनात एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा निर्माण केली होती. ज्याची मला या प्रवासात सर्वाधिक गरज होती ती मला माझ्या मित्रांनी दिली. जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा ती घटना मित्रांसाठीही धक्कादायक होती. ज्या मित्रांसोबत मी कालपर्यंत फिरत होतो, मजा करत होतो, तेच आज मला अशा अवस्थेत पाहत होते. त्यांच्यासाठी ते दृश्य पचवणं खूप अवघड होते. या 15 वर्षांच्या प्रवासात कदाचित त्यांनी एक गोष्ट ठरवली होती, मला कधीही एकटेपणाची जाणीव होऊ द्यायची नाही. त्यांनी कधीही मला माझ्या परिस्थितीची जाणीव होऊ दिली नाही. माझे मित्र नेहमीच घरी भेटायला यायचे आणि तेव्हा पूर्वीसारखीच चेष्टा मस्करी चालायची. त्यांचा नेहमीच प्रार्थना असायचा की मी माझ्या परिस्थितीचा विचार न करता नेहमी हसावं आणि आनंदी राहावं. ते प्रत्येक गोष्टीला सहजतेने घेतात, जेणेकरून मला परिस्थितीची जाणीव होऊ नये. ते आमच्या जुन्या आठवणी सतत काढतात. आम्ही एकत्र केलेल्या गमती, मस्ती, धिंगाणा हे सर्व आठवून आम्ही किती मजेत आणि आनंदीपणे दिवस घालवले याची आठवण करून देतात. माझ्या मित्रांनी नेहमीच प्रयत्न केला की मी फक्त या 4 भिंतीत आणि बेडवर न राहता बाहेरचं जग पाहावं. ते मला अनेकदा बाहेर घेऊन जातात, कधी गल्लीत, कधी गावात, कधी शहरांमध्ये. त्यांनी मला कोल्हापूर, इचलकरंजी सारख्या शहरांत फिरवलं, ज्यामुळे बाहेर घडणाऱ्या बदलांची मला नव्यानं ओळख झाली. बाहेर गेल्यावर नवीन गोष्टी बघणं, नवीन पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेणं हे सगळं मनाला एक वेगळीच उभारी देणार होतं. त्यांनी कधीच मला एकटा असल्याची जाणीव होऊ दिली नाही. भेटायला आल्यावर ते नेहमीच आजूबाजूच्या घडामोडी, समाजात घडणाऱ्या घटनांना सांगतात. त्यामुळे मला कधीही असं वाटलं नाही की मी बाहेरील जगाशी तुटलेलो आहे. या सगळ्या प्रवासात मित्रांचं सर्वात मोठं योगदान हे होतं की त्यांनी मला नेहमीच मानसिक आणि भावनिक आधार दिला. जेव्हा कधी मला एकटेपणाची जाणीव व्हायची किंवा आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटायचं, तेव्हा त्यांनी मला जाणवून दिलं की जरी माझं शरीर मर्यादित झालं असलं तरी आयुष्यात जगण्यासारखं खूप काही आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीत त्यांनी मला दाखवून दिलं की मी अजूनही जिवंत आहे आणि आयुष्य अजूनही आनंदाने जगता येऊ शकतं. जितकं माझं कुटुंब माझी ताकद बनलं, तितकंच माझे मित्रही माझ्यासाठी मोठी ताकद ठरले. त्यांनी मला नेहमीच विश्वास दिला की मी एकटा नाही, ते सगळे माझ्या सोबत आहेत. अपघातानंतरच्या काही दिवसात माझं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला. एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते की आपण घेतलेले निर्णय हे फक्त आपल्यासाठीच नसतात, तर त्या निर्णयांचा परिणाम आपल्याभोवती असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. मग ते आपले कुटुंब असो किंवा मित्र असोत. आपल्या निर्णयांचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनात पडत असते हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. जीवनात आपण अनेक लोकांना भेटतो, पण त्या हजारो लोकांमधून आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या काळात आपल्यासोबत असणाऱ्या लोकांशी आपण जसं वागतो त्यावरच वाईट काळात ते आपल्यासोबत उभे राहतील किंवा नाहीत ते ठरत असतं.
त्यामुळे चांगला काळ हा नातेसंबंधांना बळकट करण्याची गरज आहे. जर आपण आपल्या जीवनात घडलेल्या घटनांना न नाकारता घडलेल्या घटनांचा स्वीकार केला तर त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपोआप सापडतो. परंतु जर आपण त्या घटनांना नाकारू लागलो तर त्याचं ओझं आपल्या मनावर वाढत जातं आणि त्याचा परिणाम आपल्या विचारशक्तीवर होत असतो आणि आपल्या समस्या अधिक क्लिष्ट होत जातात. जीवनात गुंतागुंत टाळून आपल्यासमोर आलेल्या घटनांचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढणे हेच सदैव चांगले असते. संकटं येणारच, पण त्यांच्यापासून शिकूनच आपण आपले जीवन अधिक समृद्ध करू शकतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक संधी नक्की मिळत असते. आपल्या जीवनात आलेली संधी ओळखणे आणि त्यांचा फायदा घेणे महत्त्वाचं आहे. संधी म्हणजे आव्हान, ज्याचा उपयोग करून आपण प्रगती करू शकतो. यशस्वी मिळवण्यासाठी मेहनत, आत्मविश्वास आणि धैर्य आवश्यक आहेत. योग्य संधींचा फायदा घेऊन आपण जीवनात नक्की यशस्वी होऊ शकतो. मी 15 वर्षाच्या ह्या प्रवासाकडे मागे वळून बघतो, तेव्हा मला दिसतात ते माझे आई-वडील, माझे कुटुंबीय आणि कुटुंबातीलच एक घटक बनलेले माझे सगळे मित्र. जर मी यापैकी कोणालाही थँक्यू, धन्यवाद किंवा मी तुमचा आभारी आहे असं म्हणणं म्हणजे ह्या सगळ्यांचाच अपमान केल्यासारखं आहे. त्यामुळे मी इतकंच म्हणेन की तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांचा माझ्याविषयी असणारा जिव्हाळा हा अकल्पनीय आहे, अविस्मरणीय आहे. तुमच्याच सगळ्यांमुळे माझा हा प्रवास खडतर असूनही जगण्याची धडपड करतोय.